नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, कित्येक वेळा आपल्याच घरातली आपल्याच जवळची लोक आपल्याला त्रास देतात. ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेम करतो तीच लोक आपल्याला सोडून जातात. ज्यांच्यावर आपण खूप विश्वास ठेवतो तीच लोक आपला विश्वासघात करतात. बऱ्याच वेळा ही लोक आपल्या घरातली, आपल्या जवळची किंवा आपल्या नात्यातली असतात. ज्यांच्याजवळ आपण मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करतो, ज्यांच्यावर आपण खूप विश्वास ठेवतो, आपण त्यांना आपलं म्हणतो, पण पुढे जाऊन तीच लोक आपला विश्वासघात करतात. आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अशी कित्येक लोक असतात. बऱ्याच वेळा या लोकांचा आपल्याला त्रास होतो. जेव्हा ही लोक आपला अपमान करतात, आपल्याला विनाकारण रडवतात, त्रास देतात, आपल्यासोबत भांडतात, सतत प्रत्येक गोष्टीत आपल्याला टार्गेट करतात, आपल्याला सहन होत नाही. यातून कसं बाहेर पडावं आपल्याला समजत नाही. बघा, आत्ताच्या काळात जर सगळ्यात मोठी कुठली बाधा असेल तर ती म्हणजे शत्रुबाधा. पहिलीची लोक अशी नव्हती, पण आत्ताची जी लोक आहेत ही सतत शत्रुत्वानेच वागतात. सगळं बदललंय, काळ बदललंय, तसं लोकसुद्धा बदललेले आहेत. आपण किती पण चांगले वागलो, कितीही त्यांच्यासाठी केलं तरी काही लोकांना त्यांची किंमत नसते. काही लोक शेवटी वाईट तर वाईटच वागतात. बघा, तुमच्याही आयुष्यात अशी कुठली व्यक्ती असेल किंवा अनेक व्यक्ती असतील, ताई माझी बायको खूप त्रास देतीये, माझी सासू मला त्रास देतीये, माझ्या घराच्या शेजारी एक अशी व्यक्ती राहते ती मला त्रास देते, किंवा माझ्या नात्यातली अशी व्यक्ती त्रास देते, ऑफिसमध्ये बॉस त्रास देतोय, कलीग त्रास देतोय, कुणीही ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास असेल, जी व्यक्ती तुमच्याशी शत्रुत्वाने वागत असेल, त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी किंवा त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून देण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत पॉवरफुल असे 2 उपाय सांगणार आहे. या दोघांपैकी तुम्ही कुठलाही एक करा, शक्य असेल तर 2 करा. बघा, सगळ्यात पहिला उपाय, आठवड्यातील कुठल्याही दिवशी, जो दिवस तुम्हाला आवडीचा वाटतो, अगदी सोमवारपासून तर रविवारपर्यंत तुम्ही तुम्ही कधीही करू शकता. या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे सफेद रंगाचा एक छोटासा कागद. सफेद म्हणजे पांढऱ्या रंगाचा कागद आणि काळ्या रंगाचा पेन. काळ्या रंगाचा पेन, स्केच पेन, मार्कर, बॉल पेन, साधा पेन कुठलाही तुम्ही घ्या, पण पांढरा कागद घ्यायचा, त्याच्यावर रेष नसावी. जो ड्रॉइंगसाठी आपण कागद घेतो शक्यतो तोच कागद घ्या. आता या कागदावरती सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे. तुमचं जे नाव, आता समजा माझं नाव आहे पल्लवी, तर मी पल्लवी लिहिणार आणि माझ्याच नावाच्या खाली म्हणजे तुमच्याच नावाच्या खाली तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. अनेक शत्रू असतील तर तुम्ही फक्त शत्रुत्व लिहिलं तरीही चालेल, किंवा शत्रुनाश, शत्रुबाधा लिहिलं तरीही चालेल. जे काही लिहायचं आहे ते तुम्हाला तिथे खाली लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या कागदावरती थोडंसं काळं मीठ ठेवायचं आहे, ज्याला सेंधव मीठ असेही म्हणतो. कुठेही तुम्हाला मिळेल, किराणा दुकानात, मार्टमध्ये कुठेही मिळेल. एक चिमूटभर तुम्हाला त्याच्यामध्ये सेंधव म्हणजे काळं मीठ ठेवायचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घालायची आहे. पिवळ्या रंगाची जी मोहरी असते, बारीक मोहरी, ती ठेवा. नसेलच पिवळी मोहरी तर काळी मोहरी ठेवली तरीही चालेल. ठीक आहे. आता दोनही गोष्टी त्या कागदात ठेवल्यानंतर कागदाची पुडी तयार करा. तयार केलेली पुडी आपल्या उजव्या हातात घ्या. शक्यतो हा उपाय करत असताना तो रात्री करावा. रात्री केल्याने तो जास्त असरदार म्हणजे लवकर अनुभव देणारा असतो. ठीक आहे. आता ही पुडी आपल्या हातामध्ये घ्यायची. तुम्ही तुमचा शत्रुनाश होण्यासाठी किंवा तुम्ही तुमच्या घरातील शत्रुदोष दूर करण्यासाठी हा उपाय करत आहात, तर तुम्हाला ही जी पुडी आहे ही स्वतःवरून 7 वेळा आणि तुमच्या घरावरून म्हणजे जो मुख्य प्रवेशद्वार आहे, या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरील भागावरून 7 वेळा ही पुडी तुम्हाला उतरवायची आहे. वरपासून खाली जाईल, वरपासून खाली जाईल, अशी 7 वेळा ती उतरवायची आहे. 7 वेळा उतरवल्यानंतर तुम्हाला घरात यायचं आहे आणि ही पुडी तुमच्या उशीखाली, जिथे तुम्ही झोपताय रात्री, तिथे तुम्हाला ती ठेवून द्यायची आहे. सलग 7 दिवस ही पुडी उशीखाली किंवा आपल्या बेड खालीच ठेवून द्यायची आहे. काढायची नाही, हलवायची नाही, काहीच नाही. 7 दिवसांमध्ये ते जे मीठ आहे हे कुठेतरी कमी व्हायला लागेल. कुठेतरी हे जे मीठ आहे ते विरघळायला लागेल, कुठेतरी ते संपायला लागेल. जसं हे मीठ विरघळेल, जसं हे मीठ संपेल, जसं हे मीठ कमी व्हायला लागेल, तसं तुमचं शत्रुत्व दूर व्हायला लागेल. तुमचा शत्रू तुमच्यापासून दूर जायला लागेल. जी काही बाधा, जो काही त्रास आहे हा कुठेतरी संपायला लागेल.
7 दिवसानंतर तुम्हाला ती पुडी तुमच्या बिछाणाखालून काढायची आहे आणि अंधारातच शक्यतो घराच्या बाहेर जिथे कुणाचं पाय वगैरे पडणार नाही अशा ठिकाणी ती तुम्हाला टाकायची आहे. तुम्हाला सांगते हा उपाय म्हणजे या उपायाने तुमच्या आयुष्यात असणारी कितीही मोठी शत्रुबाधा असेल, कुणीही त्रास देत असेल, रडवत असेल, टॉर्चर करत असेल, तो व्यक्ती पूर्णतः सुधारेल. या उपायानंतर तुमचं शत्रुत्व जे आहे ते संपेल. आता दुसरा उपाय जो आहे, या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे मिरची, हिरव्या रंगाची मिरची. 2 हिरव्या रंगाच्या ताज्या टवटवीत 2 मिरच्या घ्यायच्या आहेत. तुम्हाला 2ही मिरच्या ज्या आहेत ह्या देठा सगट घ्यायच्या आहेत. त्याला छोटासा देठ असेल अशाच घ्या. 2 मिरच्या तुम्हाला क्रॉस पद्धतीने एका लोखंडी तव्यावर ठेवायच्या. तवा तापवायचा आहे. छान गॅसवर किंवा चुलीवर तवा तापवून घ्या, गरम करा. गरम केल्यानंतर तो खाली उतरवा. उतरवल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती एक उभी आणि एक आडवी क्रॉस पद्धतीने अशा पद्धतीने तुम्हाला जशा जमतील तशा पण क्रॉस पद्धतीने 2 तुम्हाला हिरव्या मिरच्या त्याच्यावरती ठेवायच्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या तापलेल्या तव्यावरती ठेवल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती एक लोखंडी भांडं घ्यायचं आहे. लोखंडाचं काहीही असेल, खिळा असेल किंवा लोखंडाचा दगड असेल, खलबत्तं असेल किंवा एखादं दुसरं भांडं असेल ते घ्या. लोखंडी भांड्याने तुम्हाला त्या हिरव्या मिरच्यांवरती ते दाबायचं आहे. लोखंडी भांडं तुम्हाला हिरव्या मिरच्यांवरती दाबायचं आहे. दाबत असताना तुम्हाला मी मंत्र सांगते, तो फक्त मंत्र म्हणत राहायचा आहे. मंत्र आहे ह्रीम क्लीम. शत्रूचं नाव घ्यायचं, ह्रीम क्लीम सोहम. ह्रीम क्लीम सोहम नाशाय नाशाय स्वाहा. ह्रीम क्लीम सोहम नाशाय नाशाय स्वाहा. ह्रीम क्लीम सोहम नाशाय नाशाय स्वाहा. त्या हिरव्या मिरच्या पूर्ण कुटेपर्यंत, अगदी आपण भाजीमध्ये टाकताना जसं आपण त्यांना कुटतो तशा होईपर्यंत तुम्हाला त्या कुटतच राहायच्या आहेत लोखंडी तापलेल्या तव्यावरती. फक्त तापलेल्या तव्यावरती त्या कुटत असताना थोडी काळजी घ्यायची आहे. मोठं एखादं भांडं किंवा मोठं खलबत्तं घ्या जेणेकरून हात त्या तव्याला लागणार नाही. आता एवढं केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एका तांब्यात पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यात हळद घालायची आहे. पाणीसुद्धा थोडंसं गरम किंवा उकळवलेलंच घ्या. उकळवलेलं किंवा गरम पाणी जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडी हळद घालायची आहे आणि हळदीच्या सोबत तुम्हाला अर्ध लिंबू घालायचं आहे. एक लिंबू कट करा, अर्धा भाग त्या पाण्यामध्ये घाला. आता हळद आणि लिंबू असणारं हे जे पाणी आहे हे त्या तापलेल्या तव्यावरती जिथे मिरच्या कुटलेल्या आहेत लोखंडाने त्याच्यावरती ते घाला. त्यानंतर हे लोखंडी भांडं जे लोखंडी तवा जो आहे ज्यात आपण पाणी आणि मिरच्या घातलेल्या आहेत हे घराच्या बाहेर घेऊन जा आणि हे घराच्या बाहेर फेकायचं नाही तर हे घराच्या बाहेर ठेवायचं. ओटीवर, पायरीवर एखादं झाड असेल, कुठेही मोकळ्या जागामध्ये हे ठेवून द्यायचं. जवळपास दिवसभर म्हणजे जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तिथून पूर्ण रात्री जाईपर्यंत हे घराच्या बाहेर ठेवायचं. मग दुसऱ्या दिवशी तुम्ही ते सांडून देऊ शकता, म्हणजे फेकून देऊ शकता आणि तवा घरात आणू शकता. बघा, हा उपाय 24 तासांच्या आत रिझल्ट देईल. खूप पॉवरफुल उपाय आहे. हा उपाय असाच समजू नका, काहीतरी असं समजू नका. हा शत्रू नाश करणारा लाल किताबमधील उपाय आहे. नक्की करा. या उपायाने कितीही त्रास देणारा शत्रू असेल, ज्याच्या नावाने हा उपाय करेल तो तुमच्या आयुष्यातून दूर होईल. जी काही बाधा असेल ती समाप्त होईल. कितीही मोठं शत्रुत्व असेल ते संपून जाईल. खूप साधे सोपे उपाय आहेत पण पॉवरफुल आहेत. नक्की करा.